चिमण्या गोष्टीमध्ये. आजच्या गोष्टीचं नाव आहे 2 सापांची गोष्ट. राजा देवशक्तीच्या राज्यात त्याचा मुलगा दिवसेंदिवस अधिक बारीक आणि कमकुवत होत चालला होता. सर्व प्रसिद्ध वैद्य अपयशी ठरले, कारण त्याच्या पोटात एक साप राहत होता. निराश आणि थकलेला राज्यपुत्र एका रात्री राजवाडा सोडून शेजारच्या राज्यातील मंदिरात जाऊन राहू लागला. तो तेथे भिक्षा मागून जगू लागला. त्या राज्याच्या राजाला 2 विदुषी कन्या होत्या. एक म्हणाली, हे सर्व तुमच्या आशीर्वादामुळे आहे बाबा. दुसरी म्हणाली, राजा प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसारच फळ मिळतं. राजा या बोलण्याने संतप्त झाला आणि म्हणाला, तिला तिच्या कर्माचे फळ मिळू दे. जी पहिली व्यक्ती भेटेल त्याच्याशी तिचं लग्न लावा. मंत्र्यांना मंदिरात राहणारा तो राजपुत्र सापडला आणि त्याचं लग्न तिच्याशी करण्यात आलं. ती आपल्या पतीला देवासमान मानू लागली आणि मोठ्या श्रद्धेने त्याची सेवा करू लागली. प्रवासात राजपुत्र थकून झाडाखाली झोपी गेला. राजकन्या अन्न आणायला बाजारात गेली तेव्हा तिला दिसलं 2 साप. एक साप मातीच्या दरवाजातून बाहेर येतो, दुसरा राजपुत्राच्या तोंडातून. एक साप म्हणाला, जर त्याला जिरे आणि मोहरीचा काढा खाल्ला तर मी मरून जाईल. दुसरा म्हणाला, तू त्या खजिन्याची रक्षा कशाला करतोस? जर कोणी गरम पाणी आणि ते ओतलं तर तूही मरशील. ते दोघे एकमेकांशी भांडू लागले. राजकन्येने सगळं ऐकलं आणि चटकन उपाय केला. तिने राजपुत्राला जिरे मोहरीचा काढा पाजला आणि काही तासातच त्याचे शरीर सशक्त झालं आणि साप निघून गेला. नंतर तिने दुसऱ्या सापाच्या बिळात गरम पाणी आणि तेल ओतले आणि तिथून 2 सोन्याचे हंडे काढले. दोन्ही साप नष्ट झाले. तर राजपुत्राचं आरोग्य परत आलं आणि सोन्याच्या खजिन्यामुळे ते दोघं आनंदाने राहू लागले. तर मुलांनो, काय शिकायला मिळते यातून? जेव्हा 2 शत्रू आपसात भांडतात तेव्हा आपला विजयच होतो. धन्यवाद मित्रांनो. अशीच भन्नाट आणि बोधप्रद गोष्टींसाठी चिमण्या गोष्टीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.